बापरे ताई, अजून किती दूर आहे? अगं इथंच आहेस. हेच ते का पप्पा दिसून राहिले. हाच मळा आहे आपला. चल, तू आलीच नाही का ग अजून? नाही ना. आणि यांच्यासोबत एकदा तिकडून आलो होतो ना, तर ते गाडीने आणि दुसऱ्याच रस्त्याने आलो होतो, म्हणजे रोडनेच दिसलं होतं. हा, तिकडून बाबूळगावजीकडून आलेस ना तुम्ही. बरोबर आहे. ते पप्पा दिसत आहेत. पप्पा इकडे येऊ ना तुमच्याकडे. हो हो या 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 इकडे या पुरी हो इकडे या पाहिजा. अरे ताई, आपण तर पाणी पण नाही आणलं. मला तर तहानही लागली. या या थैली आणली, बरं केलं रे लेकरू. थैली पाहिजेच होती. मी तुम्हाला काय माहिती तुम्हाला आठवण राहते की नाही राहत. पायी चाले श्रीकावने आणले, स्कूटी का नाही आणली काय रश्मी? गाडीने का नाही आले? पप्पा ते हा तर म्हणे की गाडी जाणार नाही म्हणे. तो नितीन भेटला रस्त्यात तर म्हणे गाडी नका नेऊ म्हणे, गाडी जाणार नाही. इकडून नव्हती येत नाल्यानं. तुम्ही इकडून कोण आले रोडनं? तू माहित नसेल रस्ता नाही. नाही बा, इकडून माहित होता मला, तिकडचं काही माहित नव्हतं. म्हणून म्हटलं चला आपण इकडून जाऊ, शॉर्टकट आहे आणि माहिती आहे मला. चल रश्मी. हो आली ना. बापरे काय ऊन आहे ताई. आपण कानाला आणायला पाहिजे होतं, काहीच नाही आणला आपण. चल तिथं अगं मळ्यात गेलं की थंडावा आहे मस्त. आंब्याच्या झाडाखाली बसू, थोडंसं पाणी पे. तू मस्त पाणी आहे तिथेच. पप्पाने सोबत आणलं असेल ना पप्पांचं पाणी, ते पे. नाही तर छान बोरचं पेशील तर बोरचं पे. तुला सहन नाही होणार बाई, राहू दे. आम्ही तेच जा पहिले, तर बोरचंच पेत जा. उलट थंडगार असते ते, मस्त मजा येते. थकले वाटते. अरे कानाले आणा लागत होतं. सुनबाई कानाले कोण नाही आणलं बा? हा पप्पा, लक्षच नाही. तसंच निघालो. किती ऊन पप्पा, तुम्ही पण नाही आणलं कानाला? तुम्हाला ऊन नाही लागून राहिलं का? या इकडे अंदर या, आंब्याच्या खाली बसा. ऊन नाही लागत मग इकडे या. इकडे बरोबर या. काय चालतात आरामशीर आरामशीर. चला बरोबर या लवकर लवकर अति. हो चला चला ताई, हाच आहे आपला मुळा. बरं झालं पोरायला नाही आणलं, नाही तर पोराने अन्यास केला असतं. कडेवर घेऊन घेऊन तेली घेऊन चालता आलं असतं का? तसंच तर थकलो बाप्पा. काय किती नितीन बदमाश आहे म्हणे, गाडी नाही जात म्हणे. येत होती त्या नाल्यातून, नव्हती येत फक्त. नाही तर इकडे येत होती चांगली. ताई यालाच बघा ना, किती छान कैऱ्या लागल्या. घेऊ ना आपण ह्याच. अगं नाही नाही, ते काय छोटस आहे. ते आंबट झाड आहे, त्याचं नाही एवढं चांगलं. आतमध्ये चल ना, जुन्या झाडाच्या घेऊ ना, खूप मस्त गोड आहेत त्या. चल ना. पोरी हो ते नका घेऊ. हे इकडे खाली पडेला सडा हा उचला लागते रे बापू. झाडाचं नका तोडू. ते साजरे आहेत ते राहू द्या चांगले. हे इकडे पडेला ते खालचे, हे उचला लागतात. या इकडे. हो पप्पा. वाव किती मस्त. कैरी पाला पाला तोंडाला पाणी येते. बापरे पप्पा, किती कैऱ्या पडल्या. रात्रीच्या हवेने त्या पाण्याने झालाय ना हे. हो ना बा, पाय ना पाय किती नुकसान झालं बाई. पाहुण्याला म्हणलं या तर येतील का पाहुणे? घरी बी दिल्या जातात मग तेवढ्या. आताच्या घरी बी पाठवतो काही. आता यातल्या ह्या पडल्या की नाही, ह्या मार लागेल. बाजारात विकल्या नाही जात. लय पडून घेतात, कटत नाही तुम्हाला. त्याच्यापेक्षा देऊन दिलं का सोयऱ्या दारायले. हा नवाई पिट्टे. मी फोन करून पाहतो ना, येतील ना. बरं माहिती नदी गेलाय, ते जाईल तर तिच्याही घरी दिल्या जातात बाबा. त्याच्या इकडे काही आंबे नाही आहेत, तिला तर लय नवई आहेत आंब्याची. मी फोन करून विचारतो ना, मग यायला येतात का? तर चालते मग, दे जा मग तिच्याही घरी देईन मग काही. चालते चालते द्या ना त्या बाईच्या घरी दे जा ना मग. लो यात भैया पाय, आता हे छटिंग लावलं ना, आता याच्यातलं कसं चांगला चांगला जो माल आहे तो पाठवून देतो ताबडतोब बाजारात. आणि हा जसा बाहेर मार लागेल हे लत नाही. हे काय फक्त ते जमिनीवर पडलं बाई, हवेनं म्हणून मार लागलाय. आंबा खराब नाही हा काय. एवढं काढून टाकलं की सुपर आंबा आहे ना. हा काय गोर सांगा, आंबा पडले म्हणा बा ना म्हणून दिले. हा त्यात काय आहे? तिला आवाज दिलं. अरे ते बाई ये ना इकडे, ये ना बा, ऊन लागते जाते इकडे. हो आले. बापरे किती छान. मस्त आंबेच आंबे. याच्यात फोटो काढायला किती मजा येईल ना. असं झोपायचं, आजूबाजूला आंबेच पडलेले. मस्त फोटो काढा. नुकसान झालं ना ते. हो हो हो, खूप नुकसान झालं पप्पा. हो ना, आंबे सगळे खाली पडले हो ना. अरे पप्पा, कैरी ते काही राहिली झाडाला, सगळं पडलं वाटते. अरे सुनबाई तिकडे नाही, इकडे इकडे ये. इकडे ते नवीन रोप आहे, ते आलेच नाही यंदा. ये इकडे ये. हो का? मला वाटलं हे पण आंब्याचं झाड आहे, याला आल्याच नाहीत का? याला आल्याच नाहीत हो ना. हो अरे येत जा बापो, वावरात बी येत जा. तर तू समजेल तुम्हाला. हा येतोच ना, चक्करच मारत ना. कुठून कुठलं काय पाहिलं का आता? हा तो काही एकच मळा आहे, तिकडे बी जाय, ती बी पाहून घे, माहित पाहिजे. हो ना पप्पा. आता आपण काय करू पप्पा, उद्या ना तिकडच्या शेतात जाऊ. तिकडे येऊ शकता ना. मी तिकडे पैदल जायला लागते. तिकडे गाडी नाही जात तिकडे. तो रस्ता खराब झाला तिकडे. गावातलं सांडपाणी सबन तिकडे सोडलं तर ते सबन रस्ता खराब झाला बाई. तिकडे जाता येत नाही. तिकडे मग जाजो वाहिलं की. आता काय उन्हाळा आहे, 2-3 दिवसात वाहते. हो चालेल. चला या इकडे या. पाहिजो बाई खाली पाहुणी आहे. हो पप्पा. अरे भरणं गड्या भरणं. अरे हे सडके नको करू ना. तुला काय सांगितलं होतं रामरा? हा हे अलग अलग करणं, हे सारखे सारखे ज्याला मार लागला तो बाजूला टाक आणि निपक माल घे साजरा. तो तुषार कुठे गेला त्याला सांग पेट्या पॅक कर म्हणा. आज संध्याकाळी माल पाठवून देऊ. हे राहत नाही बघू. पप्पा घरी पण न्यायचे आहेत बरं. हो बाई घरी हे न्या लागते. इकडलं जायचं बाई जमा करू राहिली ते तिच्या जोरच्या जमा करा. हे जे लागेल आहे की मार लागेल हे घरी घेऊन जा. हा जो चांगला आहे हा विकला जाते बाई. ह्या काय घरी खाता. हे चांगलंच आहे, फक्त वरून पडलं म्हणून याला मार लागला काही नाही. चांगलंच आहे. काय हे जमा करा. हो हो.
बापा रे सुनबाई आल्या का? हो. अरे ते दाखवा लागणार नाही बा, त्याची पारपटी आपण गेल्यावर तिला ध्यान ठेवावं लागते ना, म्हणून दाखवून लागलो बा या. बाई रश्मी, हे काका आहेत हा, रामराव काका. हेच पाहतात आपल्या मळ्याचं सगळं. हो का? ते काय ओळखतात बा आपल्याला? अरे नाही नाही ओळखत नाहीत काय, तर ओळखताच लागते. जाय बाई, ते तिकडे जमा करून राहिले, ते करतो माझा. हो. भरगड्या भर पटपट. हे बाय बाई आजही आलो. कसं मार्केट लोक माल केला पाहिजे, नाही तर हे 2 दिवस घर राहिलं की नाही, हे काही नाही काळ डाग लागले की मग जाणार नाही ना. आजच्या आज गेलं की कसं कोणते भाव जाऊ विकून टाकू, नाही तर फालतू एवढं मोठा अंगावर पडेल. आता काय करतो, झालं नुकसान, जेवढे आले तेवढंच सही. हो 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 लावलं राहिला समजा झाले वर नाही ते तिकडे पेट्या बी पॅक करून राहिला. तुझ्या मारली ना गाडी, चांगलं माहिती लाईन भाऊले केलता ना फोन, येतो म्हणत ना ते, येतो मग फॅक्टरी येतात इकून येतो असं म्हणलं बा मला त्यानं. तिचं काय खरं आहे बा, बर ये बाय आलो. ताई याची आपण लोणची पण करू, लोणचं पण करू आहे ना? हो सगळंच होते. लोणचं काय माहित बाई मम्मी करते की नाही याचं, तर कारण मम्मी लोणच्यासाठी चांगल्याच कैऱ्या आणत असते. हे पडलं आहे ना तर खराब होऊ शकते, याला मार लागलेला आहे ना, काय माहिती. असं इन्स्टंट वाला करायचं ग ताबडतोब खायला. ते केलं नव्हतं का तुम्ही अजूनही? हो बापरे खूप दिवस केलं, म्हणजे सुरुवातपासूनच. पहिल्या पप्पाने 4-5 कैऱ्या आणलं तर त्याचं पण केलं होतं. हा तेच म्हटलं, ज्याला लागलेला आहे तेच घ्या. साल वगैरे निघाले चांगलं चांगलं आहे ते राहू दे, ते करतात मग ते गरिबांचा जमा, ते मग विकायला नेतात. हो ना पप्पाने सांगितलं ना. काय करणार ताई पण एवढ्या साऱ्या कैऱ्यांचं बघा ना, लागलेलं म्हटलं तर किती सारे भेटून राहिले. मग एवढ्या मोठ्याचं काय करणार आपण? अगं देतात, सर्वांच्या घरी देतात. मग बेटाला तिथून नाही तर आत्याच्या घरी देतो म्हणतात पप्पा. माझ्या घरी पण पाठवते ना, जर आले तर पाठवील. रे कसं आहे बाई मनाचं काम आहे रश्मी, आले तर येते ना तर म्हणजे मला का आंबे सडक्या पडके आंबे न्यायला बोलावलं काय? उपट लोक राहतात ते जबाई माणसं का सुतार राहतात ते, खाऊन तर खाते ना वरून नावही ठेवतील. नाही होता त्याला आधी सांगा ना की पडले म्हणा कालच्या हव्यानी म्हणून ना म्हणा. हो ना ते तर सांगाच लागेल. मग काय तर आपण जेवायला आले पुरलं असतं का होता डब्बा घेऊन. हो बिचारे पण या उन्हाचं कुठे हो, तसंच धापा लागून राहिला. चल बाई कर जमा लवकर चल. इथं तुला आंब्याच्या खाली जरा कमी लागते, गरम हवा नाही लागून राहिली का? हो ना. हा मोहिनी ताईला नाही भेटत का यातलं आहे ना, त्यांना कैरी पण खायला नाही भेटत आणि याली पण नाही भेटलो. हा त्याला नाही ते कशी येतील. कर बाई जमा रश्मी, लय ऊन लागून राहिलं. हो ना खरंच ऊन आहे. चला मी तर सनस्क्रीन लावलं होतं बा ताई, सगळीकडे सनस्क्रीन लावलं होतं, मस्त स्टॉल पण बांधला होता. पण मम्मी म्हणत नको बांधून देऊ, गावात लोक असतात म्हणून ते सोडून टाकलं ना, मी पुन्हा बांधून घेतलं होतं. नाही हो ते चांगलं नाही वाटत कोणी पाहिजे. हो पण स्किन किती काळी होते. आता परत मला सनटॅन रिमूव्हर साठी एखादं फेशियल करावं लागेल. पाणी नाही आणलं ताई, पाणी कुठलं पिता आता? अगं जा ना मग पप्पाच्या बॅग मध्ये आहे ना ते बॉटल आणत असतात जाबी. हा मी भेटते पण मला तहान लागली. आणि आपल्या कुठे आहे ते मीठ आणि तिखट कापले ना कैरी, इथं कशाने कापतं बरं आता कैऱ्या? विचार ते त्यांच्याजवळ असते ना, ते जेवायला चित्र आणतात की नाही त्याच्याजवळ असतेच काही ना काही. थांब मी विचारते रामा काकाला हाय का काही. हा आणा ना मस्त कैऱ्या कापून येतं. वाव कैरीच्या झाडाखाली कैऱ्या खायला किती मज्जा. मला तर बोलूनच तोंडाला पाणी येऊन राहिलं. आपण छान मस्त कापू खाऊ आणि सेल्फी काढून मोहिनी ताईला पाठवू. हो तिच्या तोंडाला तसंच पाणी सोडलं नाही ते भेटते का? म्हणूनच तर मज्जा आहे, म्हणूनच तर पाठवायचं. अरे हे कशी काय आले वावरात? चल गेले सरप्राईज देतो. अरे काय रे काका, काल हवेनं लय आंबे पडले नाही, मार लागला का त्याले? काही विकायच्या कामाचे नाहीत काय? ओ कारभारी नाही म्हटलं शॉर्टिंग करून जमणार नाही का? शॉर्टिंग करून पटकन कैऱ्या सोडून दे मार्केटला. याचं लक्षच नाही. ओ कारभारी अरे हे कधी आले वावरात आले काय? हो बा लाईन असून बाई येलाय तर बाई येलाय. कधी आली का? कधी आली इकडे? मला सांगितलं नाही सकाळी तुम्ही येऊन राहिले म्हणून म्हणत. हा आंबे वेचायला आली वाटते. आई अरे लागलं. आम्ही सकाळीच आलो, म्हणजे तरी आलो 10:30 ते कैऱ्या पडला ना तर पप्पा येणार होते, मग आम्ही पण आलो. ताई आली, मी आली. अवसरक्या रस्त्यानं चालता येत नाही, कशी नागरटीतून चालशील बिचारे? तुम्ही आहे ना मग सांभाळायला? हो रिकामी. बरं काय हे सुनंदा ताई आली काय? कैऱ्या न्यायला आले का? बरं झालं. अरे लय नुकसान झालं रश्मी. हो ना खूप कैऱ्या पडल्या. आम्ही तर थैली पण भरली, एक टोपलं पण भरलं खूप मोठं. आम्ही छोटीच थैली आणली होती, आम्हाला काय माहिती. आणि ते पप्पा आता मजुरांजवळून सगळे जमा करून घेऊन राहिले आणि मग त्यांची शॉर्टिंग करतील, म्हणजे चांगले चांगले काढतील आणि ते विकायला नेतील. खराब सगळे ज्याला थोडाफार मार लागलेला आहे ना ते मग घरी दिले खायला, लोणचं वगैरे करायला. हो चल मग तुला उभी राहून राहिली. चल मालकीन आहेस ना, चल मालकींना उभं असत राहत, मजुरा सांग काम करावं लागते तर काही 2 पैसे मागं पडत असतात. हे असं उभं राहून आलं आंब्याच्या मळ्यात आंबे घेतले ओ कारभारी करून घरी गेल्यानं काही मागं नसते पडत. चल त्या लोकांनी सांग कैऱ्याची शर्टिंग कर, चांगल्या कैऱ्या बाजूला ठेव आणि खराब कैऱ्या घरी नाही खायले. हो मग मी काय तुम्हाला काय आळशी वाटली काय? मी पण करू लागला आतापर्यंत. आता तुम्ही दिसले म्हणून आली मी इकडे. तुम्ही डायरेक्ट इकडे आले का? घरी गेले होते का तुम्ही?
नाही व मी घरी नाही गेलो. घरी जाता जाता आलो इकडे. ते काल हवा सुटल्याच्यानं नुकसान झालं ना, म्हणून म्हटलं घरी जाता जाता पाव तर तू दिसली. पाहिला बळा चांगला आहे. कसं काय वाटलं? हा ठीक आहे. काही काही झाडांना आंबे आलेच नाहीत. काही काही आंबे खूप छोटे आहेत. काही काही तर झाडच छोटे आहेत. आता तिकडचं ते मोठं वाला झाड आहे तिकडे जाऊन चला ना. ते त्या 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 टोकावर आहे, त्या टोकावर. टोकावर अव धुरा आहे तो तिकडचा. टोका टोका करतं ते टोक आणि हे टोक नाही. हा धुरा आणि तो धुरा. शेतीचे जरा नॉलेज ठेव. शेती आहे आपल्या इथं. आता काय पप्पांचा नव्हती तोपर्यंत पप्पा सांभाळतील. मग तुला सांभाळावं लागणार आहे. मी फॅक्टरी सांभाळू का आंब्यात मळा सांभाळू का तिकडे शेती काय करू? हे शेतीचं सगळं तुझ्याच भरोशावर. पाहून घे सगळं बरोबर. आली ना आज आता सगळं पाहून घे. कोणता धुरा कुठून आहे, कसं आहे, कुठपर्यंत आपलं वावर आहे, हा मळा कुठपर्यंत आहे. बघितलं आंब्याची झाडं किती आहेत माहितीये का? मोजले का? अरे नाही, किती आहेत झाडं आपल्या शेतात? आंब्याची झाडं किती आहेत? मग इथं येऊन काय केलं तो तर एक झाड मोजन मग सांग किती आहे झाडं. हो. ओय, तुम्हाला उल्लू करून राहिले का? काही मी घरी झाडं मोजत बसणार आहे? काय मी चालली होती झाडं मोजायला. तुम्हाला माहित नाही का किती आहेत झाडं ते? चला तिकडे ताई पण आहे, चला तिकडे. चला ना, आम्ही कैऱ्याले मीठ लागे तिखट सगळं चांगलं नाही इथं. चला चला ना, कैऱ्या कापूया ना मस्त, खाऊ ना सोबत सोबत. आंबट आंबट कैरी मस्त मीठ लावून. बापरे, माझ्या तोंडाला आताच पाणी सुटलं. कैरी खा वाटते का? हो, कैरी पाहिली की असं खाच. आणि मस्त मीठ आणलं, तिखट आणलं. चला चला ना. मी म्हटलं कैऱ्या खा वाटून राहिल्या का? तिकडे 5-7. चला मी चालली तिकडे. आंबे जमा करून राहिलो आम्ही, किती साऱ्या जमा केल्या. चला लवकर या, लवकर. 5-7. चला या लवकर. अरे अरे थांब तर घरी. अरे त्या कैरीच्या मळ्यात सेल्फी तर घे माझ्यासोबत. तिकडे घेऊ, तिकडे. चला ताई आहेत सोबत, ताई सोबत घेऊन या. चला. वा काय मस्त. आवडलं ना? आम्ही घरूनच तिखट मीठ, चाट मसाला, थोडंसं काळं मीठ सगळं घेऊन आलो होतो. पण ना सुरीच आणायचं विसरून गेलो. मग इथं घेतलं त्या कामवाले काका आहेत ना त्यांच्या जवळचं. त्यांनी ग्लासनी कापून दिलं. हा ते वावरात राहतात सूर्यांच्या घेऊन थोडी फिरतात ते. ग्लास नस कापतात. कांदा कैरी हे बरं केलेलं. बरं झालं आलो मी इकडून. मला माहित नव्हतं तू येलास म्हणून वावरात. नाही तर काय आले नसते का? नाही बा नाही तर सरळ घरी आलोच तुम्ही. फॅक्टरीतून निघाले की मला इकडे तिकडे गमत नाही की असं वाटतं कधी कधी जातो रश्मी जवळून कधी कधी नाही. सकाळपासून तुला पाहिलेलं नसते ना दिवसभर. मग घरी यायच्या वेळेस मग काही गमतच नाही म्हणे. असं वाटतं सरळ जावं रश्मी. काय करत असेल नाही रश्मी? बसलीशील का? झोपा काढत असेल का? इथली वस्तू तिथं नेऊन ठेवत असेल का? कारण तू रिकामेच कामं करतं ना. कधी कामं तर कधी करतच नाहीस. मला तेच आठवतात. आता रिकामे कामं करत असेल. तोंडाला लावून बसलीशील काहीतरी. आता आता गेलीशील का पार्लर मध्ये? घरी येशील का? अशी आठवण येते म्हणतो आली. असं म्हणजे मी रिकामी कामं करतो? नाही हो बाई, कामाची बायको लय कामं करतो तू. आजचं काम किती महत्वाचं केलं काय बरं ते? मस्त लय मजा आलेली. काही वावरात बसून कैऱ्या खायची मजा काही वरच. आणि ते आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत आणखीनच. खा ना तू. नाही ताई येतात ना. ताई या ना. अच्छा कोण ननदबाई राहिल्या का? ओ ननदबाई या इकडे. ही वाट पाहून राहिली. आली रे आली बाबा. अगं रश्मी तू खा ना. नाही होता या ना. पोरांना दे ना आवाज. दादातले मी तुला मारले. तुम्हाला आंबा आहे, तुम्हाला पाहिजे. मी पकडलं होतं त्याला पहिले. मी मम्मीला सांगेन. सोड नाही तर तुम्ही तुला भोकरीन. अय इतकं नको जास्तीची. मी पकडला त्याला मोठा आहे तो. छबी आंबा फेकून मारीन ना डोकंच फुटीन पाहिलं. ए पोरो ए सारखं काय रे काऊन रे दे दिले तो. नाही मामा मी घेतला आता. हे मला हातचा हिसकून घेते. एवढे मोठे आहेत ना त्यातला घे ना मग. सार्थक दे दिले किती देतो. तू दुसरा घे ना. लहान आहे का तू? ये बाई ये छबी ये इकडे. आपण मस्त कैऱ्या कापल्या. ये खाऊ आपण. ये रे सार्थक भांडण नका करू बरं. घे सुनंदा ताई तू घे येतात ते. या रे इकडे. मस्ती कर सांगतो संध्याकाळी आईस्क्रीम खायला येणार नाही. मी येतो. ताई घ्या ना. हो घेते मी. पोरांनो भांडू नका रे. एवढं सगळं दिलं ते मामीनं तेवढं खराब करू नका. एवढं खात नाही तुम्ही. एक एक फोड उचलून घ्या. उरल्या त्या घरी नेता येतात. बाहेर नका जाऊ देऊ रे. आपाजीला आवाज दे ना. काय किती तुम कल्ला करते. बाबा खातील का? पप्पा या ना. ती कसं पप्पा येऊन राहिले. दूर बस. हो पप्पा या ना. हा कैऱ्या कापल्या का? नाही माय दात आमतात बाई. मी नाही खात ते. खा तुम्ही खा. पाहिजा जास्त नका खाऊ. हा पाणी पाणी देऊ करीन. आता पाणी संपत आलं. आता कैऱ्या खा जा घरी. रवी येईल घेऊन जा घरी आता. हो पप्पा तुम्ही चला ना घरी. कर जातात रामा काका सांगितलं ना. तुषारही आला ना गाडी घेऊन. नाही तो. नाही 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 मी ते माल टाकतो गाडीत. गाडी रवाना करतो मगच येतो घरी. तू जाय. अरे अजून बघ निघते कातून आता. येईल म्हणतो ना की डबलचे मजुरी देता का म्हणून संध्याकाळच्या पाहिजे बसलून देता येतात. नाही तर कसं नाच होते रे. काय तुम्ही मला तू येईल घेऊन जाय घरी. उन्हाचं लय ऊन झालो.
आपाची खाणं तुम्ही कैरी नाही रे बाबू सारखं मी घरी जेवीन मग जेवता जेवता खाईन माझ्या हात लवकर आमतात बाबू लयच मस्त लागू राहिली का रे आंबट आंबट खाई रे लयच मजा ओय सरकू इकडे आता जर तिकडे काय झाडा जाऊन बसता काय पाहते असं आहे तुमचा भाऊ सुचू देते का काही त्याला तूच नाही सुचू देत नाही तुला दिसली की त्याला काही तसंही सुचत नाही चांगला आहे खा काय ताई तुम्ही बरोबर आहे हो सुनंदाताई बरोबर आहे घे आमचा फोटो घे जरसा कैरी खाता खाता सर का तिकडे जरसे को काढ हो सुनंदाताई काढ फोटो